नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY B.Com, ग्राहक संरक्षण व व्यावसायिक नीतिमूल्ये, सेमिस्टर फर्स्ट, प्रकरण 3, भारतीय ग्राहक संरक्षण कायदा. याला आपण सुरुवात केलेली आहे. मागील लेक्चरमध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता आपण बघितलेली आहे. यानंतर पुढील लेक्चर जे आपण आता घेणार आहोत यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्याची व्याप्ती आपण बघणार आहोत. ग्राहक संरक्षण कायद्याच्या व्याप्तीमुळे ग्राहक संरक्षण कायद्याची कक्षा किंवा ग्राहक संरक्षण कायदा किती मोठा आहे याची माहिती आपल्याला मिळते. ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा जम्मू आणि काश्मीर राज्य सोडून भारतातील सर्व राज्यांना लागू आहे. यामुळे कोणत्याही राज्यातून वस्तू व सेवा खरेदी केल्यास त्यांना हा कायदा लागू होतो. म्हणजे ह्या कायद्याला राज्यांची मर्यादा नाही. म्हणजे भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 जेव्हा अस्तित्वामध्ये आला तेव्हा जम्मू आणि काश्मीर राज्य या राज्यांमध्ये कलम 370 या ठिकाणी लागू होतं आणि अलीकडील कालावधीमध्ये हे कलम या राज्यांतून काढून घेतलं. म्हणजे थोड्याच कालावधीमध्ये जम्मू आणि काश्मीर ह्या राज्यांना देखील हा कायदा लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु सध्या तो लागू नाही. म्हणजे भारतामध्ये असणारे 29 राज्य, त्यामधून हे 2 राज्य जम्मू आणि काश्मीर कमी झाले, तर राहिलेले 27 राज्य आणि जे केंद्रशासित 7 केंद्रशासित प्रदेश आहे या राज्यांना हा कायदा या ठिकाणी लागू आहे. देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये असणारे सर्व प्रकारचे जी काही शहरं असतील, गावं असतील, यांच्यासाठी हा कायदा लागू आहे. दुसरी व्याप्ती आहे वस्तू व सेवा. देशातील सर्व वस्तू व सेवांसाठी ग्राहक संरक्षण कायदा लागू आहे. यावरून या कायद्याची जी व्याप्ती आहे किती व्यापक हे लक्षात येतं. मात्र केंद्र सरकार आपल्या अधिसूचनेद्वारे काही वस्तू व सेवांना या कायद्यातून वगळू शकतं. सरकारने आजपर्यंत कोणत्याही वस्तू व सेवा या कायद्यातून वगळलेला नाही. म्हणजे केंद्र शासनाला जर एखाद्या वस्तू किंवा सेवेच्या बाबतीमध्ये ग्राहकांची तक्रार जी आहे ही ग्राह्य नाही किंवा काही ठिकाणी ग्राहकांच्या तक्रारीला अर्थ नाही, अशा ठिकाणी हा कायदा वगळण्याची शक्यता आहे. जसं एखाद्या व्यक्तीचा दुर्दैवाने अपघात झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्याचा मृत्यू जर झाला, तर अशी केस कायद्याच्या कक्षेमध्ये आणायच्या का हा मोठा प्रश्न उद्भवतो. त्या पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरवरती गुन्हा दाखल करणं हे ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये आणावं का किंवा ठेवू नये, अशा काही गोष्टी ज्या असतील की ज्यामध्ये ग्राहक संरक्षण कायदा लावल्यामुळे संबंधित पक्षाची चूक नसताना देखील त्याच्यावर शासन होण्याची शक्यता आहे. जसं की शिक्षण ही एक सेवा आहे. एखादा विद्यार्थी जर परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याने नापास झाला म्हणून शिक्षकांवर गुन्हा दाखल करावा का? म्हणजे अशा काही ज्या महत्त्वाच्या सेवा आहेत की ज्या गुन्ह्यासाठी ग्राह्य नाही, अशा ज्या काही सेवा असतील या वगळण्याचा अधिकार केंद्र आणि राज्य शासन यांना आहे. किंवा एखादी अधिसूचना काढून राज्य शासन केंद्र शासनाची परवानगी घेऊन अशा प्रकारच्या सेवा या कायद्यामधून वगळू शकते की ज्याचा संबंध हा विक्रेत्याबरोबर नाही किंवा त्यामध्ये ग्राहकाची देखील चुकी नाही, परंतु निसर्ग नियमाप्रमाणे काही घटना या ठिकाणी घडत असतात. अशा ठिकाणी हा कायदा वगळण्याची अधिसूचना जी आहे
हे केंद्र शासन या ठिकाणी काढू शकतं. सर्व क्षेत्रांचा समावेश. पुढची तिसरी व्याप्ती आहे. ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये भारतातील खाजगी, सार्वजनिक व सहकारी असा सर्व क्षेत्रांना लागू आहे. कोणतेही क्षेत्र या कायद्यातून वगळलेलं नाही. भारतामध्ये 3 प्रकारचे क्षेत्र आहे. खाजगी क्षेत्र आहे, सार्वजनिक क्षेत्र आहे, सहकारी क्षेत्र आहे. या सर्व क्षेत्रांना हा कायदा लागू आहे. कोणत्याही प्रकारचे क्षेत्र हे वगळलेलं नाही. मग विक्रेता हा खाजगी असो, सार्वजनिक असो, सहकारी तत्वावरचा विक्रेता असो, या सर्वांसाठी हा कायदा लागू करण्यात आलेला आहे. त्यानंतर 4 नंबरची व्याप्ती ग्राहक संरक्षण परिषद. ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी व ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी यामध्ये केंद्र, राज्य व जिल्हा पातळीवर ग्राहक संरक्षण परिषद निर्माण करण्यासाठी तरतूद केलेली आहे. म्हणजे ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण व्हावं, ग्राहकांचे जे हक्क जे आहेत या हक्कांची जाणीव ग्राहकांना झाल्यानंतर आपल्या फसवणुकीची मर्यादा किमतीनुसार या ठिकाणी मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. त्यानुसार केंद्र, राज्य व जिल्हा पातळीवर ग्राहक या न्यायमंचांमध्ये तक्रार दाखल करू शकतो. अशा प्रकारची सोय या ग्राहक संरक्षण परिषदाअंतर्गत ग्राहकांना करून दिलेली आहे. त्यानंतर 5वी व्याप्ती आहे ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा. ग्राहकांच्या वस्तू व सेवेच्या संदर्भातील तक्रारी दूर करण्यासाठी या कायद्यामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा निर्माण केलेली आहे. आर्थिक निकषापासून योग्य त्या यंत्रणेकडे तक्रार दाखल करता येते. म्हणजे ग्राहकांच्या ज्या काही वस्तू व सेवाच्या संदर्भामध्ये ज्या काही तक्रारी आहेत या दूर करण्यासाठी या कायद्यामध्ये जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तक्रार निवारण यंत्रणा निर्माण केलेली आहे. आर्थिक निकषानुसार योग्य त्या यंत्रणेकडे ही जी काही तक्रार आहे ही दाखल करता येते. त्यानंतर कायद्याचं स्वरूप. ग्राहक संरक्षण कायदा निर्माण करण्याअगोदर भारतात ग्राहक संरक्षणासाठी भारतीय करार कायदा, विक्री कायदा, सेवा कायदा असे अनेक कायदे या ठिकाणी होते. ग्राहक संरक्षण कायदा 1986 या सर्व कायद्यांना पूरक आहे किंवा या कायद्यांमधील तरतुदीशी तो विसंगत नाही. म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा जो आहे हा सर्वव्यापक असा कायदा आहे. यासाठी या कायद्यामध्ये भारतीय करार कायदा जो आहे 1972, 1872, विक्री कायदा आहे, सेवा कायदा आहे. या कायद्यांमध्ये असणाऱ्या ज्या काही विभिन्न प्रकारच्या तरतुदी ज्या आहेत या भारतीय ग्राहक संरक्षण कायदा 1986 मध्ये समाविष्ट केलेल्या आहेत. त्यानंतर 7वी व्याप्ती आहे विक्रीनंतरच्या सेवा. वस्तू व सेवांच्या विक्रीबरोबरच विक्रीनंतरच्या सेवांना हा कायदा लागू आहे. बऱ्याच प्रकारच्या वस्तू आणि सेवा या खरेदी केल्यानंतर विक्रीनंतर देखील या वस्तूंना सेवा द्याव्या लागतात. जसं की इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूच्या बाबतीमध्ये वस्तू खरेदी केल्यानंतर अशा वस्तूंना 5 ते 10 वर्ष वॉरंटी असते. या वॉरंटी कालावधीमध्ये अशी वस्तू कंपनीच्या मार्फत दुरुस्त करून देणं किंवा वस्तू बदलून देणं, सुट्टे भाग देणं, सेवेतील काही त्रुटी असतील त्या दूर करणं, वस्तू व घरांचा ताबा वेळेवर देणं, काही जसं की आपण भारतामध्ये जे काही राज्य शासन आहे यांच्यामार्फत काही घरं बांधली जातात, म्हाडा प्रकल्प ज्याला आपण म्हणतो. मग अशा करार झाल्यानंतर वेळेवरती ग्राहकांना घराचा ताबा देणं, गॅस वितरण जे असेल हे वेळेवर झालं नाही तर या संदर्भातील ज्या काही तक्रारी आहे निर्माण होत असतात. विम्याची रक्कम जर आपण विमा उतरवला असेल आणि संबंधित कंपनीनं वेळेवर जर आपली विम्याची रक्कम दिली नाही तर इत्यादी सेवांसाठी हा कायदा लागू असल्याने ग्राहकांना नुकसान भरपाई मिळू शकते. म्हणजे विक्रीनंतरच्या ज्या काही विभिन्न प्रकारच्या सेवा आहेत
या सेवांच्या बाबतीमध्ये ग्राहक संरक्षण कायदा या ठिकाणी लागू आहे, की जेणेकरून ग्राहक संरक्षणाच्या माध्यमातून ज्या विक्रेतर सेवा आहे त्या विक्रेतर सेवांमध्ये होणारा विलंब हा ग्राहक संरक्षण कायद्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा कायदा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पुढील मुद्दा आपला आहे ग्राहक संरक्षण कायदा 1986ची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य आहे साधा, सोपा व सुटसुटीत. हा कायदा जो आहे अतिशय साधा आहे, सोपा व सुटसुटीत आहे. इतर कायद्याप्रमाणे क्लिष्टता या कायद्यात नाही. म्हणजे हा कायदा बनवत असताना अतिशय साध्या पद्धतीनं, अतिशय सोपा व सुटसुटीत असा कायदा बनवलेला आहे. या कायद्याचा जर आपण अभ्यास केला किंवा या कायद्याची अंमलबजावणी जर आपण केली किंवा ग्राहकांनी जर केली तर ग्राहकांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं तो या कायद्याचा अवलंब करून संबंधित जो पक्ष जो आहे या संदर्भात त्याची जी काही तक्रार असेल ती तक्रार तो सहजपणे दाखल करेल. अशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे हा कायदा खाजगी, सार्वजनिक, सरकारी, निमसरकारी, सहकारी संस्था, कंपन्या अशा सर्व संस्थांसाठी लागू आहे. भारतामध्ये खाजगी, सार्वजनिक आणि सहकारी हे 3 प्रमुख क्षेत्र आहे. त्याचबरोबर निमसरकारी ज्याच्यामध्ये शासनाची निम्मी मालकी असते आणि जनतेची निम्मी मालकी असते. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या कंपन्या, सहकारी, सरकारी कंपन्या, भागीदारी कंपन्या, म्हणजे भारतामध्ये असणारं कुठल्याही प्रकारचं सेक्टर किंवा काही सेवाभावी संस्था असतात, धर्मदाय ट्रस्ट असतात, या सर्वांसाठी देखील हा कायदा या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे, की जेणेकरून ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होईल त्या ठिकाणी दाद मिळवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. त्यानंतर तिसरी बाबती आहे त्रिस्तरीय न्यायमंच. या कायद्याने ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरती यंत्रणा निर्माण केलेली आहे, जेणेकरून ग्राहकांच्या तक्रारीची जी काही किंमत असेल किंवा ग्राहकांच्या तक्रारीची व्याप्ती ज्या पद्धतीनं असेल या संदर्भात आपण पुढे डिटेल माहिती घेणार आहोतच. या पद्धतीने या तिन्ही मंचांच्या माध्यमातून ग्राहकांना तक्रार दाखल करता येते. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आपलं आहे ग्राहकांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद, राज्य ग्राहक जिल्हा संरक्षण परिषद व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. ग्राहकांचे जे हक्क जे आहेत की जे किरकोळ स्वरूपाचे असतात किंवा ज्या हक्कांची तरतूद जी आहे ही अतिशय कमी व्यापक असते, हे हक्क ग्राहकांना प्राप्त व्हावेत यासाठी राष्ट्रीय ग्राहक संरक्षण परिषद, राज्य ग्राहक संरक्षण परिषद व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदांची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे या कायद्यानुसार तर तुम्हाला तक्रार दाखल करायची असेल तर वकील नेमण्याची आवश्यकता नाही, तर ग्राहक स्वतःच आपली तक्रार मांडू शकतो. मात्र एखाद्या ग्राहकाला वकील नेमायचं असेल तर तो नेमू शकतो. कधी कधी काही तक्रारी ह्या अतिशय किचकट असतात किंवा अतिशय गुंतागुंतीच्या असतात. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या ग्राहकाला जर वाटलं की आपल्याला यासाठी वकिलाची आवश्यकता आहे तर तुम्ही वकील नेमू शकतात
इतर परिस्थितीमध्ये ग्राहकांना वकील नेमण्याची आवश्यकता नाही. तक्रार जी आहे दाखल करण्यासाठी 6वं वैशिष्ट्य आहे, तक्रार दाखल करण्यासाठी कोणतीही कोर्ट फी, स्टॅम्प ड्युटी, प्रोसेस फी भरावी लागत नाही. म्हणजे तक्रार जर तुम्हाला दाखल करायची असेल, तुम्हाला कोर्ट जी फी आहे, स्टॅम्प ड्युटी जी फी आहे, प्रोसेसिंग फी आहे किंवा इतर ज्या काही अनेक प्रकारच्या ज्या फीज असतात, यापैकी कुठलीही फी ही ग्राहकांना भरावी लागत नाही. नंतर 7वं वैशिष्ट्य आहे 90 ते 150 दिवसात तक्रार निवारण. यामध्ये ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जी तुम्ही तक्रार दाखल केलेली आहे, या तक्रारीचं 90 ते 150 दिवसाच्या आत निवारण करावं लागतं. आणि निवारण करून या तक्रारीबद्दल जे काही निर्णय जो आहे हा 90 ते 150 दिवसाच्या आत देणं कायद्याने बंधनकारक आहे. या 150 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे साधारणपणे 5 महिने ज्या काही विभिन्न प्रकारचे टेस्टिंग्स असतील, विभिन्न प्रकारच्या ज्या काही तुम्हाला कायदेशीर तरतुदी असतील, या पूर्ण करून लवकरात लवकर जो काही निर्णय जो आहे ही देण्याची जबाबदारी ही संबंधित यंत्रणेवर टाकण्यात आलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा जो आहे याची 8 वैशिष्ट्ये आपण बघितली. राहिलेली वैशिष्ट्य हे पुढील लेक्चरला कंटिन्यू करूया. धन्यवाद.